बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीचं नेमकं निदान हे अजूनही झालेलं नाहीये। अशातच आता हा धोका पुन्हा वाढलाय। काल शेगाव तालुक्यातील 3 गावात अजून 14 रुग्ण आढळले आणि यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण हे पसरलंय। शेगाव तालुक्याच्या नायगावमध्ये एकाच कुटुंबातील 3 जणांची केस गळती झाल्यानं या कुटुंबाकडे कोणी पाहायला आणि बोलायलाही तयार नाही। एक प्रकारे या कुटुंबावर बहिष्कारच गावकऱ्यांनी टाकल्याचं सांगण्यात येतं। बुलढाणा जिल्ह्यातील केस गळती प्रकरणाला 1 महिन्यापेक्षा अधिकचा काळ लोटून गेला, मात्र अजूनही याचं नेमकं निदान जे आहे ते लागलेलं नाहीये। आणि आता गेल्या 8 दिवसापासून आरोग्य विभागाने संबंधित शेगाव तालुक्यातील गावांमध्ये जे आहे ते सर्वेक्षण देखील बंद केलं होतं, म्हणून हा आकडा जो आहे हा 222 वर थांबलेला होता। मात्र गेल्या 2 दिवसापूर्वीच याच शेगाव तालुक्यातील कनारखेड आणि इतर 2 गावांमध्ये जे आहे हे केस गळतीचे अजून रुग्ण या ठिकाणी आढळलेले आहेत आणि संपूर्ण गावामध्ये जे आहे आता मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर हेच एक गावामधलं जे आहे ते कुटुंब आहे आणि या एकाच कुटुंबामधील हे एक दाम्पत्य आणि त्यांचे नातू असे 3 रुग्ण जे आहे याच गावामध्ये आढळलेले आहेत। आजी, काय सांगाल, कधीपासून तुम्हाला हा त्रास जाणवतोय? मंगळवारपासून मंगळवारी केस माले असे थोडेसे गेले, मग त्याच्या बाद बुधवारी लय सगळे भाराचा भारच निघून गेला, खाजू खाजू असं। मग त्याच्यात आग होत जाय, थोडासा मी निंबाचा पाला लावला त्याले, म्हटलं हेच लावून पाहा आता थंड। मग ते डॉक्टरीने म्हणे की तुम्ही आता विचार करा, हे गोळ्या दिल्या काही घ्याले, औषध दिली। त्यानंतर कुठलं आरोग्य विभागाचं पथक बाहेरून आलं होतं का तपासणीसाठी? नाही, काही नाही आलं अजून, कोणीच नाही आलं गावात, काही हे नाही चर्चा, काहीच नाही अजून। ते झाले गाव काही, पण आमच्या लोक काही आलं नाही अजून। कुठलं आरोग्य पथक आलं होतं का, किंवा मग एकंदरीत भीतीचं वातावरण आहे का? आरोग्य पथक दाखल झालं का, किंवा काय तुमची मागणी आहे आता? सर, माझी मागणी तुमच्या याच्या चॅनल मार्फत हेच आहे सरकारला, की आतापर्यंत आपल्या तालुक्यात याचे 100-150 पेक्षा 300 पेक्षा जास्त पेशंट आहेत आणि तेच वातावरण आमच्या गावात पण उद्भवलं आहे। आमच्या गावात 10 पेशंट आतापर्यंत आहेत, पण आतापर्यंत सरकारच्या योजनेनुसार कोणतंही पथक आमच्या गावात आलेलं नाही। किंवा एक प्रकारे जर आपण पाहिलं तर हा बहिष्काराचाच कुठेतरी परिणाम पाहायला मिळतो। मात्र बहिष्कार मनापासून या लोकांचा नाही, कारण ते भीतीपोटी हा संपूर्ण प्रकार या ठिकाणी घडतोय। त्यामुळे आता खऱ्या अर्थानं आरोग्य विभागाने या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण गावामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण, दहशतीचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। संदीप वानकडे, पुढारी न्यूज, शेगाव, बुलढाणा।